त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यासाठी काय केलं हे आपणास सविस्तरपणे त्यांनी सांगितलेलं आहे. आता यातून आपण एक लक्षात ठेवायचं आहे की आपण आपले जे पाल्य आहेत त्यांच्याकडे जर काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. हा एक भाग. दुसरा भाग म्हणजे पालक किती सतर्क असला परंतु पाल्य म्हणजे विद्यार्थी जर समजा सतर्क नसेल, विचार करणारा नसेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन नसेल, अभ्यासात लक्ष नसेल तर बाकीचे प्रयत्न निश्चितपणे अयशस्वी होतात. तेव्हा या ठिकाणी आपल्या कुटुंबामध्ये मुलं आणि पालक या दोघांचा सातत्यानं प्रयत्न असणं आवश्यक. आता एवढा प्रयास केल्यानंतर, हे सातत्य ठेवल्यानंतर, आता मी अगदी थोडक्यात सांगतो आहे, आता मी अधिक वेळ घेणार नाही. आता हे जे ज्या क्षेत्रात जाणार आहेत ते आपल्या देशातील नव्हे जगातील त्या ठिकाणी लौकिक मिळवण्याचं हे एक साधन आहे, ठिकाण आहे. आणि आज आपल्या कुटुंबातील, आपल्या समाजातील हा एक आपला मुलगा, आपला कुटुंबातील व्यक्ती या देशासाठी नव्हे त्याने असा जर प्रयत्न सातत्याने ठेवला तर जागतिक कीर्तीच्या लौकिकापर्यंत ते पोहोचतील असं आपण सर्वांनी विचार केला. आता हे जे थोडक्यात त्यांनी सांगितलं सगळं सायंटिफिक भाषेत होतं. आता याचं क्षेत्र एवढंच आहे की हे पूर्ण अवकाश आहे. सध्या जी प्रगती आहे विज्ञानाची, तंत्रशास्त्राची, या अवकाशाचा अभ्यास, अणुशास्त्राचा अभ्यास आणि ह्या सर्व अभ्यासाचा एकमेव फायदा आपल्या देशाला होतो. या अभ्यासाच्या जोरावरच आणि या तंत्राच्या जोरावरच आपल्या देशाची प्रगती आणि लौकिक अवलंबून आहे. जागतिक स्तरावर त्याला स्थान मिळत आहे. म्हणजे पर्यायानं कुटुंबाची भरभराट, पर्यायानं देशाची भरभराट आणि पर्यायानं आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वाची भरभराट करण्याची संधी या ऋषिकेशनं मिळाली आहे. ते हाच प्रयत्न सातत्याने ठेवतील आणि आपल्या कुटुंबाचा लौकिक निश्चितपणे वाढवतील आणि त्याचा स्वाभिमान कुटुंबालाच नव्हे तर आपला जो सोनार समाज आहे त्या समाजाला सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि लाभदायक ठरू शकेल. या सत्कारापूर्वी थोडंसं विवेचन मी हे केलं ते आपल्या थोडक्या भाषेमध्ये. हे अतिशय क्षेत्र महत्त्वाचं आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीतून, देशाच्या उत्पादन शक्तीतून, देशाच्या वेगवेगळ्या संशोधनातून वेगवेगळं तंत्र निर्माण आहे आणि त्याच्यामध्ये आपली एक व्यक्ती, आपले जवळचे नातेवाईक सर्वांचे हे या ठिकाणी जात आहेत. ही सर्वांना कौतुकास्पद गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्या समाजाची एकमेव प्रतिष्ठा वाढवणारी गोष्ट आहे. आता एवढंसं थोडंसं बोलल्यानंतर आपला मुख्य कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम म्हणजे या निमित्तानं आपण यांचा सत्कार ठेवलेला आहे. तर प्रथम मी सूर्यकांत वेदपाठक यांना अशी विनंती करेल की त्यांनी प्रथम ऋषिकेशचा पुष्पहार आणि एक थोडासा गोड पदार्थ देऊन त्यांचा सत्कार करावा. कालपासून तसाच म्हणतोय ठेव तुझ्याजवळ वाळून मग तीनदा चारदा म्हणाला आणि पिना दे भाषण द्यायचं तुला आता पुढे.
पुढे घेऊ का हो थांब सर काढ ना पिल्ले काढ की सर यानंतर यानंतर हरिओम आणि हरिओमची आई त्या यांच्याकडूनही ऋषिकेशचा सत्कार होत आहे. त्यांनी यावं या ठिकाणी मी व्हिडिओ काढायलोय तू छान छूट श्रीफळ आणि पेढे हरवून त्यांचं स्वागत करावं. हरिओम तुम्ही करा ठीक आहे बसून चालतं जाणं एवढं काय लागतं इकडे 1000 लोक आहेत का भूक लागली चार्जिंगला सागर जरा इकडे नाही बांधायला आलं मला चलतंय खीच खीच चांगलं खीच की कमी झाली की खेटा माहित नाही बस नाही बस 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 ओंकार बा कुलदीप जरा इकडे ये तिथे डान्सात जाऊ नको आधीच काळे कपडे घातले नाही डान्स जवळ येते ना काळे कपडे इकडे एक कुलदीप यायचं
त्याला जास्त हे करू. नाही खाली कशाला बसता तिथे जा. सागर भैया बॉक्स नाही ब्लॅक कलर तिला कळलं नाही तर तू सांग. ब्लॅक सकाळी जुनं दिलं आता येताना सगळे कलर ब्लॅक नाही आहे. सगळे संपले खरं त्याला ब्लॅक मिळाले. आता उठवले होते ब्लॅक. इकडे कानात जागे मोबाईल आणला त्याचबरोबर काय या ठिकाणी ऋषिकेशचे उपस्थित असलेले आई वडील यांचं फुलाची पाकळी ओढून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत आहे. मम्मी या 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 जा 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 ना आता नाही सोना पूर्ण फॅमिली. अरे ही विसरलीच की उभा राहा एक ग्रुप फोटो. मला असं घेतलं तर चेहरा. अरे हे राहिलं की बस आणि ग्रुप फोटो घेऊ आपण. इकडून घ्यावा राहिलं की तसं थँक्यू मम्मी